हालेलुया. या वेळेमध्ये आपण देवाच्या वचनामध्ये आपण जाणार आहोत आणि सुरुवातीला आपण दुसरे थेसल याचा 3रा अध्याय 1 ते 5 वचन कोणतं वाचा. दुसरे थेसल याचा 3रा अध्याय 1 ते 5. बंधुजनो, आता इतके सांगणे आहे की आम्हासाठी प्रार्थना करा, यासाठी की प्रभूच्या वचनातली त्वरेने प्रगती व्हावी, जसे तुम्हामध्ये तसे सर्वत्वही त्याचे गौरव व्हावे, आणि आम्ही वावग्या व दुष्ट मनुष्यापासून सुटावे. कारण सर्वांच्या ठाई विश्वास आहे असे नाही. प्रभू विश्वासू आहे, तो तुम्हा स्थिर करी व दुष्टापासून राखी. तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरोसा आहे की आम्ही तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही करीता व पुढेही करा. प्रभूने आमची मने देवावरच्या प्रीती व ख्रिस्ताच्या सहनतेत मार्गी लावा. प्रेज द लॉर्ड. तर सुंदर हा शास्त्र भाग आहे. या शास्त्र भागामध्ये पौल थेसलोनिकाच्या मंडळीला तो पत्र लिहित आहे आणि या पत्रामध्ये सुरुवातीला या 4 वचनामधून आपण काहीतरी बोध घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. यामध्ये सांगत आहे, पौल सांगत आहे की बंधुजनो, आता इतकेच सांगणे आहे की आमच्यासाठी प्रार्थना करत जा. पौल थेसलोनिकाच्या मंडळीला सांगत आहे, आमच्यासाठी काय करा? प्रार्थना करा. प्रार्थना करण्याच्या संदर्भामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे की प्रार्थना करण्याच्या संदर्भामध्ये प्रार्थनेची गरज ही प्रत्येकाला आहे. हालेलुया. आपल्या वैयक्तिक स्वतःला सुद्धा प्रार्थनेची गरज आहे. त्याचप्रमाणे आपल्या मंडळीमध्ये जे लोक आहेत त्यांना सुद्धा प्रार्थनेची गरज आहे. आपल्या आजूबाजूचे लोक, या जगामधील जेवढे लोक आहेत, आपल्या भारत देशासाठी, सर्व गोष्टींच्यासाठी आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे. म्हणून प्रार्थना ही ख्रिस्ती लोकांच्या जीवनामधील एक अविभाज्य घटक आहे. आणि या ठिकाणी पौल थेसलोनिकाच्या मंडळीला सांगत आहे की आमच्यासाठी काय करा? प्रार्थना करा. म्हणून आज आपण सर्वांनी विचार करणार आहोत की मी कोणाकोणासाठी माझ्या जीवनामध्ये दररोज प्रार्थना करत आहे. काही वेळेला आपण मंडळी वेगवेगळ्या प्रार्थना सांगत असतात. या गोष्टीसाठी प्रार्थना करा, त्या गोष्टीसाठी प्रार्थना करा. मागे एकदा मी एक PDF बनवून सुद्धा पाठवलं होतं की प्रत्येक कुटुंबाचे नावं दिली होते. त्याचप्रमाणे मंडळीच्या संदर्भामधील काही गोष्टी होत्या आणि सांगितलं होतं की दररोज या गोष्टीसाठी काय करा? प्रार्थना करा. किती लोक प्रार्थना करत आहेत हे माहीत नाही. काही लोक स्वतःसाठी सुद्धा प्रार्थना करत आहेत का नाही हे आपल्याला माहीत नाही. ते प्रत्येकाला माहीत आहे. प्रार्थना ही अत्यंत महत्त्वाची आहे. प्रार्थना परिस्थिती बदलू शकते. जर आपण प्रार्थना करणार नाही तर परिस्थिती आपली बदलणार नाही. काही लोकांची परिस्थिती तशीच आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे ते प्रार्थनेमध्ये नाही, त्यांचं आज्ञापालन नाही, ते प्रभूच्या वचनाला योग्य प्रकारे प्रतिसाद देत नाहीत. परंतु ज्या लोकांनी देवाच्या वचनाला, देवाला योग्य प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे, त्यांची परिस्थिती बदललेली आहे. हालेलुया. म्हणून प्रार्थना परिस्थिती बदलू शकते. प्रार्थना जेव्हा आपण करतो तेव्हा त्या प्रार्थनेद्वारे डोंगराला सुद्धा आज्ञा केली, विश्वास ठेवर तर तो डोंगर सुद्धा आपल्या प्रार्थनेप्रमाणे ऐकेल आणि तो डोंगर सुद्धा सरला जाईल. म्हणून प्रार्थना ही खूप महत्वाची आहे. मार्क याचा 13वा अध्याय 33 वचन सांगत आहे की सावध असा, जागृत राहा, प्रार्थना करा, कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. शेवटच्या काळाच्या संदर्भामध्ये वचन आहे की शेवटच्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त वेळ प्रार्थनेमध्ये घालवायला पाहिजे. जास्तीत जास्त वेळ जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये वेळ घालवणार तेव्हा आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये वेळ घालवतो, आणि जेव्हा आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये वेळ घालवतो तेव्हा आपण प्रभू सारखं बनतो. म्हणून इथं सांगत आहे की सावध असा, स्वतः तुम्ही सावध असा, जागृत राहा. या जगातील गोष्टीच्या पाठीमागे न लागता, या जगातील गोष्टीचा आवड न धरता, त्या जेव्हा तुम्हाला वेळ मिळत आहे तेव्हा तो वेळ कशासाठी घालवा? प्रार्थना करण्यासाठी घालवा. कारण तो समय केव्हा येईल माहीत नाही. जो प्रार्थना करणारा व्यक्ती आहे तो ख्रिस्ताच्या अनुसरून जीवन जगू शकतो. जर मी प्रार्थनाच करत नाही तर मला आध्यात्मिक गोष्टीचं महत्व नसणार आहे. म्हणून तो केव्हा येईल, येशूचं येणं कधी होईल हे आपल्याला माहित नाही. म्हणून इथं सांगत आहे की तुम्ही जागृत राहा, प्रार्थना करायला नेहमी तत्पर असा. याकोब 5:16, तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकाजवळ कबूल करा. एकमेकासाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. इथं कोणासाठी प्रार्थना करायला सांगितलंय?
एकमेकासाठी प्रार्थना करा. पहिल्या वचनामध्ये आपल्याला सांगत आहे की आपण काय करायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे. प्रार्थनाहीन जीवन कधीच त्या व्यक्तीची ग्रोथ होऊ शकत नाही. जो प्रार्थनाहीन व्यक्ती आहे, जो प्रार्थना करत नाही, तो मॅच्युअर कधीच होत नाही. म्हणून प्रार्थना ही महत्वाची आहे. म्हणून पहिल्या वचनामध्ये आपण स्वतः प्रार्थनेमध्ये वाढायचं आहे. दुसरी गोष्ट सांगत आहे की आपण प्रार्थनेमध्ये वाढत असताना आपण एकमेकांच्यासाठी काय करायचे आहे, प्रार्थना करायची आहे. म्हणून आपण साक्षीमध्ये वेगवेगळ्या प्रार्थना विनंती घेत असतो. म्हणून काही व्हॉट्सअपवरती आपल्याला जेव्हा प्रार्थना येत असतात तेव्हा आपण त्या लोकांच्यासाठी गरजेप्रमाणे इतरांच्यासाठी आपण प्रार्थना करायला पाहिजे. म्हणून इथे सांगत आहे की एकमेकांसाठी काय करा, प्रार्थना करा. लूक याचा 21 अध्याय 36 वचन यामध्ये सांगत आहे की तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. हे सुद्धा शेवटच्या काळाच्या संदर्भामध्ये आहे की सर्व गोष्टी चुकवण्यास शेवटी जो आपला न्याय होणार आहे. जर आपण चांगलं जीवन जगलेलं असेल, आपलं पवित्र जीवन असेल, आपल्या जीवनामध्ये पाप नसेल, तर आपण स्वर्गामध्ये जाणार. येशू आपल्याला स्वर्गामध्ये त्याच्यासोबत घेणार. परंतु जर आपलं जीवन परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जसं पाहिजे तसं जर नसेल तर आपल्याला परमेश्वर स्वर्गामध्ये घेणार नाही. म्हणून इथं सांगत आहे की सर्व गोष्टी चुकवण्यासाठी, तो न्याय चुकवण्यासाठी, याचा अर्थ की तो न्याय झाल्यानंतर आपण जर त्याप्रमाणे वागलो नसेल तर आपल्याला कुठं शिक्षा मिळणार, त्या नरकामध्ये आपल्याला जावं लागेल. म्हणून त्या सर्व गोष्टी चुकवण्यासाठी आणि ते सांगत आहे की मनुष्याच्या पुत्रासमोर उभं राहण्यासाठी, समर्थ होण्यासाठी, त्या न्यायाच्या दिवशी आपण पुत्रासमोर, येशू समोर आपण खंबीरपणे उभा राहून त्या स्वर्गामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर इथं सांगत आहे सर्व परिस्थितीमध्ये काय करा, काय करा, प्रार्थना करा. दुःखाच्या परिस्थितीमध्ये प्रार्थना करा, सुखाच्या परिस्थितीमध्ये प्रार्थना करा, सर्व परिस्थितीमध्ये काय करा, प्रार्थना करा. वेदना होत आहेत शरीरामध्ये, घाबरू नका, काय करा, प्रार्थना करा. तुमच्या कुटुंबामध्ये दुःख आहे, घाबरू नका, चिंता करू नका, काय करा, प्रार्थना करा. घरामध्ये समस्या आहेत, वैयक्तिक जीवनामध्ये समस्या आहेत, मनामध्ये विचार आहेत, मनामध्ये टेन्शन आहे, काय होणार, कसं होणार, घाबरू नका, काय करा, प्रार्थना करा. फक्त आपल्याला काय करायचं आहे, प्रार्थना करत राहायचं आहे. आपलं काम काय आहे, प्रार्थना करायचं. आणि राहिलेलं काम कोण करणार आहे, परमेश्वर करणार आहे. परिस्थिती बदलण्याचं काम परमेश्वर करणार आहे. सहाय्य करण्याचं, मदत करण्याचं काम कोण करणार, परमेश्वर करणार आहे. म्हणून शेवटच्या काळामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे प्रार्थना करत राहणं गरजेचं आहे. स्वतःसाठी प्रार्थना करत राहा, इतरांच्यासाठी प्रार्थना सुद्धा करत राहा. जागृत राहा इथं सांगत आहे. शेवटच्या काळामध्ये जागृत राहा. प्रार्थना करायचं कधीच सोडू नका, प्रार्थना करायचं कधीच बंद करू नका. त्यानंतर जेव्हा आपण हे पहिलं वचन वाचतो, दुसरं वचन, यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करायची ते सुद्धा सांगितले. वाचा बघू, प्रत्येक जण वाचा ते वचन, मोठ्यांना नका, तुम्ही स्वतः वाचा. दुसरे तेसल 3रा अध्याय 1-2, पहिला आणि दुसरं वचन कशा कशासाठी सांगत आहे प्रार्थना करायला, वाचून सांगा. आहे तसं वाचू नका, मुद्दा सांगा त्या 2 वचनामधला. वाईट लोकांपासून आपला बचाव म्हणून. यस, हे जग कसं आहे, वाईट आहे. आपल्या आजूबाजूचे लोक कसे आहेत, अपवित्र आहेत. त्यांना वाटेल त्याप्रमाणे ते जीवन जगणारे आहेत. आपण त्या लोकांच्या सानिध्यामध्ये आपण काय करत असतो, राहत असतो. तेव्हा त्यांचा जो वाईटपणा आहे, तो वाईटपणा किंवा त्यांच्या ज्या चुकीच्या वृत्ती आहेत, चुकीच्या गोष्टी आपल्यावरती प्रभाव करता कामा नाहीत. म्हणून तिथं काय सांगत आहे, दुष्ट माणसापासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला काय करायचे, प्रार्थना करायची आहे. या जगामध्ये जीवन जगत असताना वाईट गोष्टीपासून परमेश्वरानं आपल्याला वाचवावं, वाईट गोष्टींचा आपल्यावरती प्रभाव पडू नये. कधी कधी संगतीमुळे सुद्धा आपल्यावरती वाईट प्रभाव होतो. म्हणून एका ठिकाणी सांगत आहे की कुसंगतीने काय होते, नीती बिघडते. वाईट लोकांच्या जेवढं तुम्ही जास्त संगतीमध्ये राहणार तेवढं तुम्ही वाईट वागणार. जेवढं आपण
या जगातील लोकांच्या संगतीमध्ये राहणार, तेवढा जगातील लोकांचा प्रभाव आपल्यावरती होणार. सर्वांना एक एक विचार करायचा प्रत्येक व्यक्तीनं की मी जगातील लोकांच्या जास्त संपर्कामध्ये असतो का मी ख्रिस्ती लोकांच्या जास्त संपर्कामध्ये असतो. समजला माझा प्रश्न? मी दिवसभरामध्ये किंवा सरासरी माझ्या जीवनामध्ये मी कोणत्या लोकांच्या सानिध्यामध्ये जास्त असतो? जे लोक ख्रिस्ती लोकांच्या सानिध्यामध्ये वेळ घालवतात त्यांच्यामध्ये ख्रिस्ती पण आपल्याला दिसणार. हालेलुया. परंतु जे लोक ख्रिस्ती लोकांच्या सानिध्यामध्ये वेळ न घालवता जगातील लोकांच्या सानिध्यामध्ये जेवढा वेळ घालवणार त्या लोकांच्या जीवनामध्ये जगी गोष्टी आपल्याला नक्कीच दिसणार. मग असे लोक चर्चमध्ये सुद्धा येणार आणि या जगातील गोष्टी सुद्धा ते करणार. या जग जसं चालत आहे त्याप्रमाणे सुद्धा ते करत राहणार. म्हणून प्रार्थना कशासाठी करायची? त्यामधला पहिला मुद्दा की प्रभूच्या वचनामध्ये प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची. प्रभूचं वचन आहे, बायबल आहे. ते बायबल आपल्या प्रत्येकाला समजायला पाहिजे. ते बायबल आपल्या सर्वांना कळायला पाहिजे. परमेश्वरानं असं काही ठेवलेलं आहे का नियम की फक्त पालकांनाच देवाचं वचन समजणार? हा, पाळकच व्यवस्थितरित्या त्याचं स्पष्टीकरण सांगणार असं काही शिक्कामोर्तब आहे का? नाही. परंतु मंडळीमध्ये का चुकते? कारण का आपण वाचतच नाही ते कधी. हा, आणि वाचलं तरी आपण ते समजूनच घेत नाही. म्हणून ते वचन आपल्याला समजत नाही, ते वचन आपल्याला कळत नाही. म्हणून प्रार्थना कशासाठी करायची आहे आपल्याला? प्रभूच्या वचनामध्ये प्रगती व्हावी, वचन आपल्याला समजावं, वचन आपल्याला कळावं. त्या वचनाचा उलगडा आपण काय करावा? हळूहळू करावा. हे वचन उलगडा स्वतःच्या बुद्धीनं होत नाही. देवाच्या आत्म्याशिवाय हा उलगडा होत नाही. आणि देवाचा आत्मा प्रत्येकाला एका दिलेला? देवाचा आत्मा नाही दिला प्रत्येकाला. हा, उलगडा कधी होतो की जेव्हा आपण देवाच्या आत्म्यावरती अवलंबून राहतो तेव्हा देव त्या गोष्टीचा उलगडा आपल्याला करतो. हालेलुया. मग तुम्हाला सुद्धा देवाचा आत्म्यानं जर प्रेरणा दिली तर देव तुम्हाला सुद्धा उलगडा करणार. हालेलुया. म्हणून देवाच्या वचनामध्ये प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना करा. देवाचं वचन आपल्याला समजावं त्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे. त्यानंतर प्रभूचा गौरव व्हावा. आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनाद्वारे येशू गौरवला जायला पाहिजे. येशू लोकांना दिसायला पाहिजे. येशूची महिमा व्हायला पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे का हा कोणीतरी वेगळा व्यक्ती आहे. हा, लोकांना कळालं पाहिजे आपोआप की याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे आणि येशूचं गौरव व्हायला पाहिजे. यासाठी आपण प्रार्थना करायची. तिसरी गोष्ट, हेकेखोर व दुष्ट माणसापासून संरक्षण व्हावं. पातसरस ज्याप्रमाणे सांगितलं की वाईट लोकांच्या पासून, वाईट प्रभावापासून, वाईट पापापासून आपल्याला सुरक्षित जर राहायचं असेल, आपला बचाव जर व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला काय करायचं आहे? प्रार्थनेमध्ये राहायचं आहे. जो प्रार्थनेमध्ये राहणार तो सर्व वाईट गोष्टीपासून लांब राहणार. जो प्रार्थना करणार नाही त्याला चांगलं वाईट कळणार नाही. मग वाईट गोष्टी सुद्धा त्याला वाटणार की ह्या चांगल्या आहेत. परंतु जो प्रार्थनेमध्ये वाढत आहे, जो प्रार्थना करत आहे त्याला चांगलं काय वाईट काय हे कळणार आणि परमेश्वर त्याला सर्व वाईट गोष्टीपासून वाचवणार. त्यानंतर प्रार्थना कशासाठी करायची? की चौथा मुद्दा की प्रभूनं आपल्याला काय करावं? स्थिर करावं. स्थिर म्हणजे काय? विचलित न होणारा व्यक्ती. स्थिरता आपल्या जीवनामध्ये असायलाच पाहिजे. कधी कधी काही वेळेला आपण आता पाहतो की मंडीमध्ये लोक या मंडीमध्ये त्या मंडळीमध्ये, त्या मंडीमध्ये पटलं नाही की तिकडं दुसरी. हा, स्थिरता याला म्हणतात का? ज्या मंडळीमध्ये परमेश्वरानं तुम्हाला ठेवलेला आहे किंवा तुम्हाला जर ही मंडळी जर पटत नाही तर तुम्ही एक अशी मंडळी निवडा की ती लाईफ टाईम तुम्ही निवडा आणि त्या मंडळीमध्ये तुम्ही काय करा? राहा. ज्या मंडळीमध्ये देवाचं वचन प्रामाणिकपणे शिकवलं जातं, चुकीच्या गोष्टीला उत्तेजन दिलं जात नाही, ज्यामध्ये पिता पुत्र पवित्र आत्मा जे प्रिन्सिपल आहेत आध्यात्मिक, ते प्रिन्सिपल ज्या मंडळीमध्ये फॉलो केले जातात त्या मंडळीमध्ये तुम्ही काय करा? स्थिर राहा.
मग भले ती मंडळी छोटी असो किंवा मोठी असो, त्याचं काहीच फरक पडत नाही. देव फक्त मोठ्या मंडळीमध्ये काम करतो का? देव छोट्या मंडळी सुद्धा काय मध्ये काम करतो. कारण देवाचं वचन सांगत की जिथं दोघं तिघ आहे तिथं कोण आहे? मी आहे. हालेलुया. येशू असं म्हणत आहे की मी उपस्थित राहण्यासाठी मला 100 लोक पाहिजेत, 200 लोक पाहिजेत, असं कधी म्हटलंय? जिथं 2 व्यक्ती आहेत तिथं कोण असणार आहे? येशू असणार. 2 व्यक्ती ज्या मंडळीमध्ये प्रामाणिकपणे प्रार्थना करणार, आराधना करणार, त्या मंडळीमध्ये देव उपस्थित राहणार. देवाला लोकांची आवश्यकता नाही आराधनेसाठी, की हजारो लाखो लोक त्याच्या भक्तीमध्ये असायला पाहिजे. म्हणून प्रभूने आपल्याला स्थिर करायला पाहिजे. स्थिरता म्हणजे मी एका वचनावरती स्थिर पाहिजे. मी हे करणार तर ते हे करणार. हा, ज्याप्रमाणे आपण वेगवेगळे अभिवचन देतो की परमेश्वराला, की प्रभू तू मला हे केलं तर मी असं करणार. हा, कधी कधी पैशाचं काम अडकलेलं असेल तर आपण काय करतो? प्रार्थना करतो, देवा हे पैशाचं काम होते, यातला मी एवढा एवढा दशांश देणार. काम झालं की आपण काय करतो? स्थिर नाही राहत. मग आपल्याला धाकधूक होते, देऊ का नको, देऊ का नको, देऊ का नको. हा, स्थिर असायला पाहिजे. स्थिरता कधी येणार आपल्या जीवनामध्ये? प्रार्थनामय जीवन असल्यानंतरच आपल्या जीवनामध्ये स्थिरता येणार आहे. म्हणून स्थिर आपल्याला ठेवावं, मंडळीमध्ये स्थिरता आपल्यामध्ये असावी, यासाठी आपण प्रार्थना करायची. आणि शेवटचं आहे, दुष्टापासून राखावं, वाईट सैतानापासून आपला बचाव व्हावा, सैतानाच्या मोहाला आपण बळी पडू नये, यासाठी आपल्याला काय करायचं आहे? प्रार्थना करायची आहे. हालेलुया. मग पहिली गोष्ट पौल सांगत आहे की तुम्ही काय करा? आमच्यासाठी प्रार्थना करा. म्हणून प्रार्थना ही महत्वाची आहे. पौलाने इतकी पत्र लिहिली, नवीन करारामध्ये जास्तीत जास्त पत्र त्यानंच लिहिले पौलाने. आणि त्या वचना त्याच्या पत्राद्वारेच आपल्याला उत्तेजन मिळतं, आपल्याला एक नवीन उमेद आपल्याला मिळते. आणि त्या पत्रांच्या द्वारेच कधी कधी परमेश्वर आपल्याशी बोलत असतो. तो पेत्र इतका मोठा व्यक्ती, मोठा सेवक, तो सांगत आहे काय? माझ्यासाठी काय करा? प्रार्थना करा. हालेलुया. कारण त्याला माहित आहे की त्याला सुद्धा प्रार्थनेची गरज आहे. किती आपण मोठं झालो तरी आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेची ही आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे आजारी पडल्यानंतर आपण काय करतो? गोळी लागते. गोळी जशी महत्वाची असते, त्याप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये प्रार्थनेची गोळी जर आपण घेत नसेल तर आपलं आध्यात्मिक आरोग्य चांगलं राहणार नाही. आध्यात्मिक आरोग्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला प्रार्थनेची गोळी दररोज खावी लागेल. हालेलुया. म्हणून प्रार्थना करायचे. प्रार्थना कशासाठी करायची? प्रभूच्या वचनात प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची. प्रभूचा गौरव, माझ्याद्वारे देवाचं गौरव झाले पाहिजे, यासाठी प्रार्थना करायची. दुष्ट माणसापासून, वाईट माणसापासून, वाईट प्रवृत्तीपासून आपलं रक्षण व्हावं, यासाठी आपण प्रार्थना करायची. त्यानंतर प्रभूने आपल्याला स्थिर करावं. आपल्या मनामध्ये कन्फ्युजन असता कामा नये, हे करू का ते करू. हा, करिअरच्या संदर्भामध्ये सुद्धा आता तरुण लोक आपल्या मंडळीमध्ये येत आहेत. कधी कधी आपल्याला कळत नाही की मी काय करू. 10वी झाल्यानंतर काय करू, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, 12वी झाल्यानंतर इकडे जाऊ का तिकडे जाऊ. परंतु जो व्यक्ती प्रार्थना करणार असणार तो व्यक्ती स्थिर निर्णय घेणार. हा, मला डॉक्टरेट करायचं आहे तर मी डॉक्टरेटच करणार, मला टीचर बनायचं तर मी टीचर या क्षेत्रामध्येच जाणार. त्याचं ध्येय कसं असणार? निश्चित असणार. स्थिरता त्याच्या जीवनामध्ये असणार. आणि जो व्यक्ती स्थिर आहे त्यानं कोणताही निर्णय घेऊ दे, तो योग्य निर्णय असणार. तो निर्णयाच्या बद्दल तो कधीच पश्चाताप करणार नाही, कारण त्याचं जीवन कसं आहे? प्रार्थनामय जीवन आहे. म्हणून प्रार्थना जीवन कशासाठी करायचे? स्थिरतेसाठी प्रार्थना करायचे आहे. म्हणून प्रार्थना ही आपल्या जीवनामध्ये महत्वाची गोष्ट आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आध्यात्मिक आरोग्य आपलं जर चांगलं राहायचं असेल तर प्रार्थनेची गोळी ही नेहमी आपल्याला घ्यायला पाहिजे. ज्याप्रमाणे बीपीची गोळी चुकली तर काय होते? ऍडमिट करावं लागते. हा, शुगरची गोळी चुकली, दवाखान्यात ICU मध्ये ऍडमिट करावं लागतं. मग आपली परिस्थिती तशी असणार. हा, जे प्रार्थना करत नाहीत ते ऑक्सिजन वरती असल्यासारखे लोक. हा, म्हणजे ते जिवंत आहेत का मृत आहेत हे त्यांना पण कळत नाही कोणत्या स्थितीमध्ये ते आहेत. म्हणून प्रार्थना ही महत्वाची आहे. म्हणून सर्वांनी प्रार्थना करत राहा. स्वतःसाठी प्रार्थना करा,
इतर लोकांच्यासाठी प्रार्थना करा, ज्या लोकांना गरज आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा, मंडळीसाठी प्रार्थना करा, बाळकांच्यासाठी प्रार्थना करा, मंडळीच्या ज्या गरजा आहेत त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. प्रार्थना ज्या ज्या गोष्टीबद्दल देवाचा आत्मा तुम्हाला प्रेरणा देत आहे त्या गोष्टीबद्दल काय करा, प्रार्थना करा. तेव्हा देव त्याद्वारे तुम्हाला सुद्धा आशीर्वादित करेल. त्यानंतर 4थं वचन वाचा. तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरोसा आहे की आम्ही तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही करीत असता ते व पुढेही करीत जाल. प्रभूही तुमची मने देवावरच्या पृथ्वीवर. आणि इथं पौल काय सांगत आहे की जे काही तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही काय करा, करत असता व पुढेही करत जाल. पौल सांगत आहे की आम्ही जे तुम्हाला सांगत आहे ते काय करा, त्याप्रमाणे वागा, त्याप्रमाणे करा. आणि आत्ताच सांगतोय म्हणून करू नका, तर तुम्ही लाईफ टाइम मध्ये त्या गोष्टी काय करा, करत राहा, त्याप्रमाणे तुम्ही वागत राहा, इथं सांगत आहे. याचं जर उदाहरण जर द्यायचं झालं तर एखाद्या सभेला आपण जेव्हा जातो, आता महिला मंडळ सभेला जाईल, संजीवनाच्या सभा असतात किंवा कधी कधी रविवारचं चर्च किंवा पाळक आपल्याशी जेव्हा बोलत असतात तेव्हा अनेक गोष्टी परमेश्वर आपल्याशी बोलत असतो. काही वेळेला आपल्या चुका सुद्धा दाखवत असतो परमेश्वर त्या सेवकाच्या द्वारे. कधी कधी आपल्या जीवनामधलं पाप आपल्याला सांगत असतो. जेव्हा काही गोष्टी परमेश्वर आपल्याला सांगत असतो आणि तेव्हा आपण काय करतो, निर्णय घेतो, आता मी काय करणार, इथून पुढे ह्या गोष्टी करणार नाही. कधी कधी देवाचा आत्मा बोलतो, आपण बायबल वाचत नसेल तर देव आपल्याला उत्तेजन मिळते की आता मी बायबल वाचणार, रोज 5 अध्याय वाचणार, निश्चय करतो आपण. परंतु किती दिवस आपण वाचतो, 2 दिवस, 3 दिवस, आठवडाभर, 1 महिना, त्यानंतर हळूहळू काय होतं, विसरून जातं. परंतु इथं पौल काय सांगत आहे या वचनामध्ये की मी जे काही सांगत आहे ते तुम्ही करा, परंतु तात्पुरत्या स्वरूपामध्ये करू नका, तर पुढेही त्या गोष्टी काय करा, करत राहा. हे ख्रिस्ती लोकांचं जीवन असं असायला पाहिजे. म्हणजे देव मला प्रेरणा देत आहे प्रार्थना करण्याची, म्हणून मी आता प्रार्थना करणार, परंतु एवढ्या पुरतच आपल्याला थांबून जाता कामा नाही, एवढ्यावरतीच आपल्याला थांबता कामा नाही, तर आपल्याला काय करायचं आहे, दररोज प्रार्थना करायची आहे. आज देवाचं वचन सांगत की इतरांच्यासाठी प्रार्थना करा, आज देवाचं वचन सांगत की पालकांसाठी प्रार्थना करा. तर देव जर आपल्याला बोलत आहे तर आपलं काम काय आहे, इथून पुढं आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करायची, आपल्या पालकांसाठी प्रार्थना करायची, इतर लोकांच्यासाठी ज्या गोष्टीबद्दल ज्या लोकांच्या बद्दल देव ओझं देत आहे त्या लोकांच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रार्थना करायला सुरुवात करायची आहे. परंतु काही दिवसच ती प्रार्थनेची सुरुवात करायची आणि थांबायचं असं करून चालणार नाही, आपल्याला कंटिन्यू त्यामध्ये राहायचं आहे. म्हणून हा स्वभाव थोडस ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये थोडस कमी पडतोय, म्हणून आपल्याला या स्वभावामध्ये वाढायला पाहिजे. कधीतरी उत्तेजन मिळतंय, आपण करतो आणि त्यानंतर काही दिवसानंतर त्या गोष्टी काय करतो, बंद करतो. असं ख्रिस्ती जीवन आपण जगता कामा नाही. म्हणजे शिस्तप्रिय ख्रिस्ती जीवन असायला पाहिजे. ठराविक शिस्त आपल्या शरीराला, आपल्या जीवनाला, आपल्या जीवनामध्ये आपण लावणं हे तितकंच महत्वाचं आहे. ख्रिस्ती जीवन हे शिस्तीचं जीवन आहे असं म्हटलं तरी गैर ठरणार नाही. हालेलुया. जो प्रार्थनेचा वेळ त्या वेळेमध्ये आपण प्रार्थना करणारे लोक असायला पाहिजे. ज्या वेळेमध्ये देवाचं वचन वाचायचं आहे त्या वेळेमध्ये आपण वचन वाचणारे पाहिजे. ज्या वेळेमध्ये चर्चला जायचं त्या वेळेमध्ये आपण चर्चला जाणारी लोक बनायला पाहिजे. म्हणून जे आपल्याला सांगितलेलं आहे ते तात्पुरतं आपल्याला करत बसायचं नाही, तर आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण आयुष्यभर त्या गोष्टी आपल्याला करत राहायच्या आहेत. म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये जे प्रभू शिकवत आहे ते आपल्याला स्वीकारायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण करत राहिलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे त्या गोष्टीमध्ये सातत्य पाहिजे. सातत्य पाहिजे. ज्याप्रमाणे आपण मागच्या वेळी सांगितलं की प्रार्थनेमध्ये काय पाहिजे, सातत्य पाहिजे. जोपर्यंत प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत आपण प्रार्थना करायचं सोडायचं नाही. तसंच ज्या गोष्टीबद्दल परमेश्वर प्रेरणा देत आहे किंवा ज्या गोष्टी प्रभू आपल्याला करायला सांगत आहे त्या गोष्टीमध्ये सातत्य पाहिजे. जर परमेश्वर सांगत आहे प्रार्थना कर ह्या व्यक्तीसाठी,
तर त्या व्यक्तीसाठी आपण कंटिन्यू प्रार्थना करत राहायला पाहिजे. म्हणून सातत्यानं त्या गोष्टी करत राहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणून ज्याप्रमाणे आपण एलियाचं सुद्धा उदाहरण पाहिलं, एलियानं पाऊस पडावा म्हणून प्रार्थना केली, त्याच्यामध्ये सातत्य होते. पहिला प्रार्थना केली, पाऊस पडला का नाही. किती वेळा प्रार्थना केली त्यानं? 7 वेळा. 7 वेळा त्यानं त्या नोकराला, त्याचा जो चाकर होता, त्याला त्या टेकडीवरती जायला लावलं आणि म्हटला की ढग दिसतोय का नाही ते पहा. पहिल्यांदा चाकर म्हटला की नाही दिसत साहेब, अजून काय पावसाचं लक्षण दिसत नाही. दुसऱ्यांदा प्रार्थना केली, म्हटलं जा परत जाऊन बघ. 7 वेळा त्या चाकरानं फेऱ्या मारल्या. 7व्या वेळी काही दिसला, त्याला ढग दिसला. तो पण केवढा दिसला? छोटासा ढग. हा, परंतु एलियाची आशा त्याच्यावरती होती आणि पाऊस पडला. म्हणून ज्या गोष्टी परमेश्वर आपल्याला सांगत आहे त्या गोष्टी करण्यामध्ये सातत्य असायला पाहिजे. दुसरा मुद्दा लक्षात आला, जी गोष्ट परमेश्वर आपल्याला करायला सांगत आहे ती गोष्ट आपण कंटिन्युअसली करणं गरजेचं आहे. तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण करून सोडता कामा नाही. एक शिस्तप्रिय व्यक्ती आपल्याला बनायला पाहिजे. पहिले शमूएल याचं 15 ते 11 आणि 22 वचन वाचा. पहिले शमूएल 15 ते 11 आणि 22. मी शौलास राजा केले याचा मला पस्तावा होत आहे, कारण मला अनुसरण्याचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाही. यावरून शमूएला संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करीत राहिला. 22. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा मला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्याच्या वफेपेक्षा वचन ऐकणे बरे. आणि या ठिकाणी शौलाच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, शौलाला राजा केले याचा या ठिकाणी परमेश्वराला काय होत आहे? पश्चाताप होत आहे. का पश्चाताप होत आहे? कारण शौलाला काहीतरी करायला सांगितलं होतं परमेश्वरानं, त्या गोष्टीचं पालन किंवा त्या गोष्टी त्यानं ऐकल्या नाहीत आणि मनाला वाटेल त्याप्रमाणे त्यानं केलं. त्याला काय सांगितलं होतं की जेव्हा जर आपण पहिलं वचन जर वाचलं, पहिल्या वचनापासून काही गोष्टी आपल्याला यामध्ये सांगत आहे की युद्ध, त्याला एक नगरावरती युद्ध करायचं होतं आणि त्या युद्धामध्ये जो तिथला राजा आहे आणि तिथली जी प्रजा आहे आणि तिथं ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी परमेश्वरानं काय करायला सांगितल्या होत्या? नष्ट करायला सांगितल्या होत्या. कितीही त्या नगरामध्ये कितीही चांगली गोष्ट असू दे, त्या गोष्टी काय करायच्या? तू नष्ट करायच्या, त्या जाळून त्या भस्म करायच्या, त्या गोष्टीला हात लावायचा नाही किंवा त्या गोष्टी तू राखून ठेवायच्या नाही. परंतु शौलानं काय केलं? जे जे चांगलं दिसते ते ठेवलं. ते त्याच्या राजाला सुद्धा काय केलं? त्यानं जिवंत ठेवलं. आणि म्हणून या एका चुकीमुळं परमेश्वरानं शौलाला त्या राजपदावरून काय केलं? काढून टाकलं. छोटीशी चूक की त्यानं काही वस्तू ठेवल्या म्हणून त्याला राजपदावरून काढून टाकलं. परमेश्वराला असे लोक आवडतात जेव्हा परमेश्वर काही गोष्ट आपल्याला सांगत असतो तेव्हा त्या गोष्टी आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे करत राहतो ते लोक परमेश्वराला खूप आवडतात. हालेलुया. म्हणून आपण एका ठिकाणी सांगत आहे, ऐकणारे असू नका तर वचनाप्रमाणे कृती करणारे असता. म्हणून आपण ऐकणारे न बनता परमेश्वर जे जे सांगत आहे ते आपण करणारे लोक बनायला पाहिजे आणि त्यामध्ये सातत्य सुद्धा पाहिजे. म्हणजे परमेश्वर जे सांगत आहे ते काही दिवस न करता आपण आपल्या जीवनामध्ये पूर्ण लाईफ मध्ये आपण त्या गोष्टी करत असायला पाहिजे. शौलानं परमेश्वराचं ऐकलं नाही, त्याचा परिणाम त्याला मिळाला, त्याला राजपदावरून झुगारून दिलं. म्हणून आज आपण आपल्याला काय सांगत आहे परमेश्वर याचं आपण परीक्षण करायला पाहिजे आणि त्या गोष्टी आपण नेहमी करत राहायला पाहिजे. तेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. निर्गम 19:8. तेव्हा सर्व लोकांनी एकमुखाने उत्तर दिले, परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू. मोशेने लोकांचे हे शब्द परमेश्वराला कळवले. या ठिकाणी
मोशे आणि इस्रायल लोक यांच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की मोशे त्या सिनाय पर्वतावरती गेला आणि त्या ठिकाणी परमेश्वरानं त्याला आज्ञा दिल्या आणि काय करायचं काय नाही करायचं याचं सर्व नियमावली परमेश्वरानं मोशेला दिली आणि परमेश्वरानं ज्या काही गोष्टी दिल्या त्या परमेश्वरानं दिलेल्या गोष्टी त्यानं इस्रायल लोकांना कळवल्या आणि जेव्हा इस्रायल लोकांना त्या गोष्टी त्यानं सुपूर्द केल्या त्यांना सांगितल्या तेव्हा इथं इस्रायल लोकांचा प्रतिसाद काय आहे? परमेश्वरानं सांगितले आहे ते सर्व काय करू आम्ही करू. सर्वजण म्हणा परमेश्वरानं जे सांगितलं आहे परमेश्वराने जे सांगितले आहे ते सर्व आम्ही करू. ते सर्व आम्ही करू. आणखी एकदा म्हणा परमेश्वराने जे सांगितले आहे ते सर्व आम्ही करू. इस्रायल लोक म्हटले की परमेश्वरानं जे सांगितलेलं आहे जे करायला सांगितलेलं आहे ते आम्ही करू. ख्रिस्ती लोकांचं जीवन असंच पाहिजे. जे परमेश्वर आपल्याला बोलत आहे ते कंटिन्यू आपल्याला करत राहायचं आहे. निर्गम 24:7. मग त्याने कराराचे पुस्तक घेऊन लोकांस वाचून दाखविले. ते ऐकून ते म्हणाले, जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू. या ठिकाणी सुद्धा इस्रायल लोक सांगत आहे की परमेश्वराने जे सांगितलं आहे ते आम्ही करू आणि परमेश्वराचा आज्ञा पाळू, आज्ञेमध्ये राहू. आपण सुद्धा अशा प्रकारचे लोक बनायला पाहिजे की जे परमेश्वर सांगेल ते प्रामाणिकपणे करणारे लोक आपल्याला बनायचं आहे. फक्त उत्तेजन मिळालं म्हणून तेवढंच आपल्याला करायचं नाही, आपल्याला त्या करण्यामध्ये सातत्य असायला पाहिजे. म्हणून दुसरा मुद्दा, जे प्रभू तुम्हाला सांगत आहे करायला त्या गोष्टीमध्ये सातत्य असायला पाहिजे. काही काळापुरतं आपण करत राहिलो तर आपल्याला आशीर्वाद मिळणार नाही, परंतु त्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण सातत्य ठेवणार तेव्हा परमेश्वर त्यामध्ये आशीर्वादित करणार. 5 वचन वाचा, 2 थेसल मधलं, 2 थेसल 3:5. प्रभू ही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावा. आपण 2 मुद्दे पाहिले. पहिला मुद्दा कोणता होता? प्रार्थना करा. प्रार्थना करत राहायला पाहिजे. कुणासाठी प्रार्थना करायची? स्वतःसाठी प्रार्थना करायची, इतरांच्यासाठी प्रार्थना करायची. ज्या ज्या गोष्टीबद्दल आपल्याला वाटते प्रार्थना करावी त्या गोष्टीसाठी आपल्याला प्रार्थना करत राहायचं आहे. प्रार्थना कशी करायची? दररोज करायची. कधी करायची? दररोज. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्याला प्रार्थना करायचं आहे. दुसरा मुद्दा, जे परमेश्वर सांगत आहे ते करण्यामध्ये सातत्य असायला पाहिजे. समजला मुद्दा हा? जे तुम्हाला परमेश्वर करायला सांगत आहे त्यामध्ये सातत्य पाहिजे. जर परमेश्वराला तुम्ही अभिवचन देत आहे की मी 1 तास प्रार्थना करणार, तर फक्त आठवड्यावर प्रार्थना करून चालणार नाही. 1 तास प्रार्थना, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला ते वचन पाळायला पाहिजे. मी म्हणत आहे की मी दररोज 1 अध्याय वाचणार. जे आपण अभिवचन देत आहे किंवा जे प्रभू तुम्हाला सांगत आहे किंवा प्रभूला जे तुम्ही सांगत आहात त्या गोष्टी करण्यामध्ये सातत्य पाहिजे. असे लोक परमेश्वराला आवडतात. पण ते जे लोक वचन देतात, विसरून जातात, काही दिवस करतात आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे जीवन जगतात, असे लोक परमेश्वराला आवडत नाहीत. म्हणून जे परमेश्वर सांगत आहे किंवा ज्या गोष्टी आपण परमेश्वराला अभिवचन देत आहोत त्या करण्यामध्ये सातत्य असायला पाहिजे. तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत या वेळेमध्ये, आणि इथं सांगत आहे की शेवटचं जे वचन वाचलं आपण 5वं, त्यामध्ये सांगत आहे की आपली मने देवाच्या प्रीतीकडे लावा. आपलं लक्ष कुठं पाहिजे? देवाच्या प्रीतीकडे पाहिजे. देवाच्या प्रीतीकडे जेव्हा आपलं लक्ष लागणार तेव्हा आपल्याला देवाची प्रीती करणार. आपलं जर देवाच्या प्रीतीकडे लक्ष नाही, आपलं मन जर देव कसा प्रेम करत आहे, कसं त्यानं प्रेम केलेलं आहे याकडे आपलं लक्ष नाही, आपलं मन नाही, तर आपल्याला देवाचं प्रेम कळणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? देवाच्या प्रीतीकडं मन लावायचं आहे. म्हणून या ठिकाणी देवाच्या प्रीतीकडे आपले मन लावण्यासाठी पौल सांगत आहे. जेव्हा ख्रिस्ताचं प्रेम आपल्याला कळणार तेव्हाच आपण त्याच्यासारखं प्रेम करायला शिकणार.
सर्वजण मोठ्यानं हालेलुया. सर्वजण हात वरती करा उजवा. हालेलुया. म्हणून सर्वांनी लक्ष द्या. तिसरा मुद्दा, आपलं मन कुठं लावायचं आहे? देवाच्या प्रीतीकडे लावायचं. देवाच्या प्रीतीकडे मन लावणं याचा अर्थ काय? की देवाची प्रीती समजून घेणं आहे, देवाचं प्रेम समजून घेणं आहे. देवाच्या प्रीतीकडे जेव्हा आपलं मन लावणार तेव्हा आपल्याला कळणार की आपल्याला सुद्धा कशा प्रकारे प्रेम करायचं आहे. म्हणून आपल्याला त्याचं प्रेम समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती आपल्याला प्रेम करायला पाहिजे. परंतु कधी कधी आपण या जगावरती प्रेम करतो आणि जगातील गोष्टींच्याकडे आपण लक्ष लावतो, तेव्हा आपण प्रेम कसं करणार? जगातील लोकांच्या सारखंच प्रेम करणार. म्हणून दोन प्रकारचं प्रेम, की देवाचं प्रेम आणि मनुष्याचं प्रेम. जेव्हा आपण देवाच्या प्रीतीकडे लक्ष लावणार तेव्हा देवानं जसं प्रेम केलं तसं प्रेम करायला आपण शिकणार. परंतु या जगातील लोकांच्याकडं आपण जेव्हा पाहणार, या जगातील लोक जसं प्रेम करत आहेत त्याप्रमाणे त्याच्याकडे आपलं लक्ष लागणार, तेव्हा त्या जगासारखं आपण प्रेम करणार. आणि येशूकडे लक्ष लावल्यानंतर येशू सारखं प्रेम करणार. मग त्या प्रेमामध्ये सहनशीलता असणार. समजत आहे? त्या प्रेमामध्ये क्षमाशीलता असणार. म्हणून आणि जगाकडे प्रेम, जगातील लोकांच्याकडे प्रेम जर पाहिलं तर ते प्रेम नश्वर असणार. जो पण चांगला आहे तो पण प्रेम नाही, वाईट झाला तर आपण प्रेम संपलं. म्हणून देवाच्या प्रीतीकडे लक्ष लावा. या जगातील लोकांच्या प्रेमाकडे किंवा तो किती मदत करत आहे, तो किती जीव लावत आहे, यापेक्षा आपण कुणावरती प्रेम लावायला पाहिजे? प्रेम कुणाकडे लक्ष द्यायला पाहिजे? देवानं कसं प्रेम केलं याकडे आपण लक्ष लावायला पाहिजे. म्हणून तिसरा मुद्दा, आपलं मन देवाच्या प्रीतीकडे लावणं. आपलं मन जेव्हा देवाच्या प्रीतीकडे लागणार तेव्हा परमेश्वरानं कसं आपल्यावरती प्रेम केलेलं आहे, काय प्रेम केलेलं आहे हे आपल्याला कळणार. आपल्याला त्याचं प्रेम समजणार. आणि जेव्हा आपल्याला त्याचं प्रेम समजणार तेव्हा आपण सुद्धा त्याच्यासारखंच प्रेम करायला सुरुवात करणार. समजत आहे मला काय म्हणायचं आहे? जेव्हा आपण येशूच्या प्रेमाकडे जेव्हा पाहणार तेव्हा त्याचं प्रेम काय होतं ते आपल्याला कळणार. आणि जेव्हा आपल्याला त्याचं प्रेम कळणार तेव्हा तो आत्मा आपल्याला प्रेरणा देणार की आपण सुद्धा त्याच्यासारखंच काय करावं? प्रेम करावं. आणि तेव्हा आपण ख्रिस्तासारखं प्रेम करणारे लोक बनणार. मग समोरचा व्यक्ती कसा असू दे आपण त्याला क्षमा करणार, त्याच्यावरती प्रेम करणार, त्याचं सहन करणार आणि आपण पूर्ण अंतःकरणाने त्याच्यावरती प्रेम करणार. पण जगातील लोकांच्याकडे जेव्हा आपण पाहून जीवन जगणार तेव्हा आपलं प्रेम सुद्धा तसंच असणार, नश्वर असणार. म्हणून आपण या जगातील गोष्टीकडे लक्ष लावण्यापेक्षा आपलं लक्ष कुठे लावायचं आहे? देवाच्या प्रेमाकडे लावायचं आहे. यशया 53:3-10 3-10 वचनामध्ये परमेश्वरानं कसं प्रेम केलं त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. हा जर अध्याय तुम्ही घरी गेल्यानंतर वाचू शकता की परमेश्वरानं कसं प्रेम केलेलं आहे. प्रेम करण्यासाठी त्यानं कोणती किंमत मोजलेली आहे. येशूने आपल्यावरती प्रेम करण्यासाठी कोणता त्रास त्यानं सहन केलेला आहे ती या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 वचनामध्ये सांगत आहे की त्याला क्लेश झाले, आपल्या सर्वांचे व्याधी त्यानं स्वतःवरती घेतले. त्याचा अर्थ की तो आजारी झाला त्या वधस्तंभावरती. तो अशक्त झाला आपण सशक्त बनण्यासाठी, तो आजारी झाला की आपण निरोगी बनण्यासाठी. त्याच्या जीवनामध्ये क्लेश होते, त्याला त्रास होता, त्याला वेदना होत होत्या. कशासाठी? कारण तो तुमच्यावरती माझ्यावरती प्रेम करतो म्हणून. 4 वचनामध्ये सांगत आहे की त्यांना वेदीयुक्त होता, त्याला वेदी झाले, त्याला जखमा झाल्या, त्याला क्लेश झाले, त्याला प्रहारित करण्यात आलं, त्याला मारण्यात आलं. म्हणजे त्याच्या शरीरावरती प्रहार करण्यात आले, त्याला मारण्यात आलं, त्याला पीडित करण्यात आलं, त्याला पीडा देण्यात आली. त्याला जेवढा जास्त त्रास होईल
तेवढा त्याला त्रास देण्यात आला. 5व्या वचनामध्ये सांगत आहे की तो घायाळ झाला, रक्तबंबाळ येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती आमच्यासाठी घायाळ झाला. पुढे सांगत आहे की त्याला ठेचलं गेलं. ज्याप्रमाणे ठेचण्याची प्रोसेस होते त्याप्रमाणे त्याला फटके मारले, त्याला ठेचण्यात आलं. 6व्या वचनामध्ये सांगत आहे की आपल्या सर्वांचं पाप त्याच्यावरती लादलं, आपलं सगळं पाप येशूवरती लादण्यात आलं. 7व्या वचनामध्ये सांगत आहे की त्याचे हाल हाल केले, तरी सुद्धा त्यानं तोंड उघडलं नाही. मला तुम्ही का मारताय, मी काय अपराध केलेला आहे असं त्यानं म्हटलं नाही, कारण ती देवाची योजना होती, देवाची इच्छा होती. तो मेंढराप्रमाणे गप्प राहिला, शांत राहिला. तो 8व्या वचनामध्ये सांगत आहे की त्याला ताडण करण्यात आलं, त्याच्यावरती आरोप करण्यात आले, त्याच्यावरती प्रत्यारोप करण्यात आले. त्याला चुकीचा कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी लोकांनी काय केले, प्रयत्न केले. त्याला शारीरिक जसा त्रास दिला त्याप्रमाणे त्याला मानसिक सुद्धा त्रास देण्याचा लोकांनी प्रयत्न केला. 10व्या वचनामध्ये सांगत आहे की त्याला ठेचलं, त्याला पिडण्यात आलं, त्याची चेष्टा करण्यात आली, त्याला त्याची मस्करी करण्यात आली, त्याच्या दैवत्वावरती प्रश्न शंका उपस्थित करण्यात आल्या. हे एवढं सगळं काही त्रास त्यानं कशासाठी सहन केला, कारण तो येशू तुमच्यावरती प्रेम करतो. म्हणून आपलं लक्ष या प्रेमाकडे पाहिजे. हालेलुया. की त्यानं माझ्यावरती कसं प्रेम केलेलं आहे, त्यानं माझ्यासाठी कशा प्रकारे त्रास सहन केलेला आहे, त्यानं माझ्यासाठी किती क्लेश किंवा किती वेदना सहन केलेल्या आहेत. जेव्हा आपलं लक्ष अशा येशूकडे जाणार तेव्हा आपल्याला त्याची प्रीती कळणार, आणि जेव्हा आपल्याला त्याची प्रीती समजणार तेव्हा आपण सुद्धा त्याच्यासारखंच प्रेम करायला शिकणार. म्हणून आपल्याला नेहमी येशूच्या प्रीतीकडे आपल्याला लक्ष लावायचं आहे. आपण सुद्धा अशा प्रकारे लोक बनायला पाहिजे. येशू जसं प्रेम केलं, येशू जसा प्रेमळ होता तसं आपण बनायला पाहिजे. ही परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून एका ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिले की जसा मी दयाळू आहे तसे तुम्ही सुद्धा दयाळू बना. दयाळू मध्ये ती साधी व्याख्या नाही. दयाळूपणा म्हणजे ज्याला मदत आहे त्याला फक्त देणं म्हणजे दयाळूपणा नाही. दयाळूपणा म्हणजे ज्याच्याकडून मिळणार नाही त्याला देणं. हालेलुया. ज्याच्याकडून मला प्रेम मिळणार नाही त्याच्यावरती प्रेम करणं. हा, ज्याच्याकडून मला परतफेड मिळणार नाही त्याला देणं, त्याला मदत करणं, आर्थिकरित्या त्याला साहित्य देणं, हे म्हणजे दयाळूपणा आहे. म्हणून तिसरी गोष्ट की आपल्याला जर त्याच्या प्रीतीमध्ये वाढायचं आहे, आपल्याला येशू सारखं प्रेमळ बनायचं आहे, तर आपलं लक्ष कुठं पाहिजे, त्याच्या प्रीतीकडे पाहिजे. आपलं मन देवाच्या प्रीतीकडे आपण लावायला पाहिजे. जेव्हा आपण देवाच्या प्रीतीकडे मन लावणार तेव्हा तो प्रेमळ येशू आपल्याला कळणार, आणि जेव्हा प्रेमळ येशू जेव्हा आपल्याला कळणार तेव्हा आपण सुद्धा त्याच्यासारखं प्रेम करायला सुरुवात करणार, आणि हळूहळू आपण त्याच्यासारखेच प्रेमळ लोक बनणार. हालेलुया. म्हणून आपल्याला तिसरी गोष्ट करायची ती म्हणजे देवाच्या प्रीतीकडे आपल्याला लक्ष लावायचं आहे. पुन्हा एकदा ते वचन वाचा, 5वं वचन तेसलोनिकाच्या पुस्तक मधलं. प्रभूने आमची मने देवावरच्या प्रीतीत व ख्रिस्ताच्या सहनतेत माळी लावा. परत एकदा वाचा. प्रभूने तुमची मने देवावरच्या प्रीतीत व ख्रिस्ताच्या सहनतेत मार्गी लावा. आणि तुमची मन पहिली गोष्ट कुठं लावा सांगत आहे, देवाच्या प्रीतीकडे लावा. आणि दुसरी गोष्ट सांगते की तुमची मन कुठं लावा, ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावा. ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे मन लावा म्हणजे त्याची सहनशीलता समजून घेण्याचा काय करा, तुम्ही प्रयत्न करा. ख्रिस्त जसा सहनशील होता तसा आपण सर्वांनी सहनशील असायला पाहिजे. जेव्हा ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे आपण जेव्हा लक्ष लावणार, आपलं मन लावणार, तेव्हा त्याची सहनशीलता आपल्याला कळणार, आणि आपण सुद्धा येशू सारखं सहनशील बनणार. म्हणून जर आपल्याला सहनशील बनायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या सहनशीलतेकडे आपल्याला जास्त लक्ष लावण्याची गरज
आहे. त्यासाठी एक वचन वाचूया. लूक याचा 4 अध्याय 28 ते 30 वचन वाचा. हे ऐकताच सभास्थानातील सर्व लोक संतापून गेले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर घालविले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव बसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर गेले. पण तो त्याच्यामधून निघून चालता झाला. आणि हे कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? नासरेत गावामधली ही घटना आहे. नासरेत गाव येशूचंच होतं. हा, आणि त्या गावामध्ये, त्याच्या स्वतःच्या गावामध्ये तो सभास्थानामध्ये गेला, मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याला एक वचन वाचण्यासाठी त्याला संधी मिळाली आणि त्याने वचन वाचलं आणि ते वचन त्यानं सांगितलं की हे वचन काय झालेलं आहे? पूर्ण झालेलं आहे. आणि जेव्हा त्यानं सांगितलं की हे वचन पूर्ण झालेलं आहे तेव्हा ते लोक काय होते? त्याच्यावरती राग करू लागले. हा असं कसं काय म्हणतो? आणि त्यानंतर त्याच्या गावातील लोकांना येशूचा इतका राग आला की या 28 वचनामध्ये सांगत आहे की सर्व लोक संतापले. त्याने उठून त्याला बाहेर काढले आणि त्याला डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले. येशूला ढकलत त्यांनी बाहेर काढलं मंदिराच्या. आणि एवढंच नाही केलं तर उंच टेकडीवरती त्याला ते काय केले? धरून पकडून त्याला ते घेऊन गेलेत. कशासाठी घेऊन गेलेत? की त्याला उंच टेकडीवरून काय करायचं? खाली लोटून द्यायचं. परंतु इथं येशूनं काय केलं? त्यांच्यामधून तो निघून गेला. किती सहनशीलता आहे. हा, येशूने एक शब्द बोलला असता त्या ठिकाणी सगळे जाळून भस्म झाले असते. इतका सामर्थ्यवान परमेश्वर येशू होता. परंतु त्याला देहाच्या इच्छेप्रमाणे करायचं नव्हतं, त्याला आत्म्याच्या इच्छेप्रमाणे करायचं होतं. म्हणून या ठिकाणी काय करत आहे? लोकांनी त्याला बाहेर काढलं, धक्के मारून त्याला बाहेर काढलं, त्याच्यावरती राग केला लोकांनी, त्याला उंच कड्यावरती नेलं, त्या कड्यावरतून ढकलून देण्यासाठी. परंतु येशू न ते सगळं काय केलं? सहन केलं. याचं एकच कारण की तो त्या लोकांच्या वरती प्रेम करत होता. आज आपली सहनशीलता अशा प्रकारे आहे का? जर आपल्याला जर समजा या मंदिरामधून जर कोणाला इथं बसलेल्या कोणाला तर धक्के मारून जर काढून टाकलं, परत येईल या मंदिरामध्ये लगेच दुसरं चर्च. हा, कधी कधी पालकांनी काहीतरी बोललं तरी लोकांना काय करतो? राग येतो. लगेच मग चर्च दुसरं. सहनशीलताच लोकांना कळायला नाही. येशू कसा सहनशील होता. आणि जर ती सहनशीलताच कळालेली नाही तर आपण येशू सारखं सहनशील बनणारच नाही. म्हणून इथं सांगत आहे की तुम्ही काय करा? ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे काय करा? लक्ष द्या. आणखीन एक शास्त्रभाग वाचून आपण आजचा संदेश संपू. मत्ती 26 वचन, 26 अध्याय, मत्ती 26 अध्याय 65 ते 68 वचन वाचा. तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, ह्याने दुर्भाषण केले आहे. आम्हा साक्षीदारांची आणखी काय गरज? पहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे. तुम्हास काय वाटते? त्यांनी उत्तर दिले की हा मरणदंडास पात्र आहे. तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या आणि कोणी त्याला चपडाका मारले. म्हटले, अरे ख्रिस्ता, आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले? आणि या ठिकाणी येशूला ते याजक आहेत, धर्मगुरू, त्यांनी काय केलं? त्याला त्रास दिला. का त्रास दिला त्यांनी? दुर्भाषण केले असे. त्याच्या अगोदरचं वचन वाचा. काय केलं नेमकं येशूनं? देवाचे मंदिर मोडावयास ते 3 दिवसात ते बांधावयास मी समर्थ आहे असे त्याने म्हटले. 61. आणि येशू मंदिराविषयी बोलत आहे त्यामुळे त्यांना राग आला. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं? लोकांनी काय केलं येशू सोबत? 67 वचन, त्याच्या तोंडावरती थुंकले. त्याने त्याला बुक्क्या मारल्या. हा,
त्यानंतर काय केलं? सापडा. त्याला चपराका सुद्धा मारला. चपराका म्हणजे कानाखाली मारलं त्याला. त्यानंतर सांगितलं की अरे ख्रिस्ता, आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारलं? म्हणजे या ठिकाणी एक व्यक्ती मारत होता का चपराका, बुक्क्या? सर्व लोक जमा होऊन येशूला बुक्क्या मारत होते आणि चपराका मारत होते आणि येशूची चेष्टा करत होते की तुला कुणी मारलेलं आहे ते ओळख म्हणून. हालेलुया. त्याच्या तोंडावर ते थुंकले, बुक्क्या मारल्या, चपराका मारल्या, त्याची थट्टा केली. तुला कोणी मारले ते ओळख, अशा प्रकारे त्याची चेष्टा केली. इतक्या भयानक पद्धतीनं त्याला त्रास दिला, परंतु त्यानं काय केलं? सगळं सहन केलं. एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये कोण गेलेलं आहे का? हा, परंतु जरासा त्रास झाला की आता प्रभू नाही जमत, हा आता थकलो मी, हा. परंतु प्रियानं सांगू द्या की जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. आपल्याला किती त्रास असू दे, आपल्याला किती वेदना असू द्यात, आपल्याला कितीही आपण भयानक परिस्थितीमध्ये जाऊया, परंतु आपल्याला सगळं काही सहन करायचं आहे. आपल्याला सहनशीलतेमध्ये वाढायचं आहे. जेव्हा आपण सहनशीलतेमध्ये वाढणार तेव्हा त्या सहनशीलतेद्वारे परमेश्वराचं गौरव होणार, परमेश्वराची महिमा होणार. येशूनं सगळं काही सहन केलं. तो देव होता, तो राजांचा राजा होता, या पृथ्वीचा निर्माण करता तो परमेश्वर होता. परंतु शेवटच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडणार होत्या त्याची कल्पना त्याला होती, त्यानं विरोध केला नाही, कारण त्याला माहित होतं की ही देवाची योजना आहे आणि या देवाच्या योजनेला त्यानं विरोध न करता ते सगळं काही काय केलं? त्यानं सहन केलं. म्हणून पौल या ठिकाणी सांगत आहे की ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे तुम्ही काय करा? मन लावा, तुमचं लक्ष लावा. जेव्हा तुमचं लक्ष त्याच्या सहनशीलतेकडे जाईल तेव्हा तुम्हाला कळेल की येशू कसा सहनशील होता. आणि जेव्हा तुम्हाला कळेल की येशूची सहनशीलता जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपल्यामध्ये सुद्धा ती सहनशीलता येईल आणि आपण सुद्धा येशू सारखं सहनशील बनू. म्हणून पौल सांगत आहे की आपल्याला सहनशील बनायचं आहे तर आपल्याला ख्रिस्ताकडे पाहावं लागेल. आपल्याला जर प्रेमळ बनायचं आहे तर आपल्याला कुणाकडे पाहावं लागेल? येशूकडे पाहावं लागेल, परमेश्वराकडे पाहावं लागेल. म्हणून ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे आपण लक्ष लावूया. आपण एकमेकांचं किती सहन करत आहोत हा प्रश्न आपण आपल्या मनामध्ये विचारू. आपल्या कुटुंबातील लोकांचं किती आपण सहन करत आहोत, आपल्या आजूबाजूच्या लोकांचं किती आपण सहन करत आहोत, आपल्या मंडळीमधील लोकांचं आपण किती सहन करत आहोत, याचा आपण सर्वांनी विचार करूया. आणि प्रभूकडे एकच प्रार्थना करूया की प्रभू मला तुझ्यासारखी सहनशीलता दे. हालेलुया. प्रभूला एकच प्रार्थना करूया सर्वजण की प्रभू तुझ्यासारखं सहनशील तू मला बनव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर ही वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. या वेळेमध्ये 4 गोष्टी सांगत आहे की प्रार्थना करा. पौल म्हणत आहे की आमच्यासाठी प्रार्थना करा. आपल्याला प्रार्थनेमध्ये वाढायचं आहे. आपल्याला स्वतःसाठी प्रार्थना करायची आहे, कुटुंबासाठी प्रार्थना करायची आहे, इतरांच्यासाठी प्रार्थना करायची आहे. ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला प्रार्थनेमध्ये राहायचं आहे. प्रार्थनेची गोळी कशी घ्यायची आहे? दररोज घ्यायची आहे, कधीतरी घेऊन चालणार नाही. आध्यात्मिक आरोग्य चांगलं राहायचं असेल तर आपल्याला प्रार्थनेची गोळी दररोज घ्यावी लागेल, ती चुकवून चालणार नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट की परमेश्वर जे आपल्याला सांगत आहे करायला त्यामध्ये सातत्य ठेवा. परमेश्वर तुम्हाला प्रेरणा देत आहे की तुम्ही प्रार्थना करणार आहात, 1 तास प्रार्थना करणार आहात, तर लाईफ टाइम मध्ये ती शिस्त लावा की मी न चुकता या वेळेमध्ये काय करणार? 1 तास प्रार्थना करणार. हे एक उदाहरण देत आहे. जर आपण निश्चित करत होतो की मी दशांश देणार, दर महिन्यामध्ये पगार झाल्यानंतर दशांश देणार, मग किती दुसरा खर्च येऊ द्या, मी ढळणार नाही. तर ते वचन दिल्यानंतर जे आपण परमेश्वराला अभिवचन देतो किंवा परमेश्वर ज्या गोष्टीबद्दल आपल्याला प्रेरणा देत असतो त्या करण्यामध्ये काय करा? सातत्य ठेवा. तिसरी गोष्ट देवाच्या प्रीतीकडे लक्ष लावा. देवानं कसं प्रेम केलं, येशूनं कसं प्रेम केलं त्याकडे लक्ष लावा. म्हणजे तुम्हाला त्याची प्रीती कळेल आणि तुम्ही सुद्धा त्याच्यासारखं प्रेमळ बनणार. लोकांना येशूची प्रीतीच कळालेली नाही,
म्हणून त्याच्यामध्ये ख्रिस्ताची प्रीती आपल्याला दिसत नाही. चौथी गोष्ट की त्याच्या सहनशीलतेकडे मन लावा. याचा अर्थ की ख्रिस्तानं जसं सहन केलं ते जेव्हा आपण समजून घेणार, त्याच्याकडे आपण जेव्हा लक्ष लावणार, तेव्हा आपण सुद्धा त्याच्यासारखं सहनशील बनणार आणि आपण अल्टिमेटली येशू सारखं बनणार. कारण आपल्याला येशू सारखं बनायचं, आपल्याला वेगळे लोक बनायचं नाही. येशू जसा सहनशील होता, येशू जसा प्रेमळ होता, त्याप्रमाणे आपल्याला बनायचं आहे. आपण उठून उभं राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि या वेळेमध्ये आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. सर्वांनी आपले डोळे बंद करूया आणि परमेश्वराला तुम्ही प्रार्थना करा की प्रभुदेवा, माझं तुझ्या प्रीतीकडे लक्ष लागू दे. प्रभू, तुझ्या सहनशीलतेकडे माझं मन लागू दे. प्रभू, मी प्रार्थनेमध्ये वाढण्यासाठी तू मला सहाय्य कर. प्रभुदेवा, जे तू मला सांगत आहेस किंवा ज्या गोष्टीबद्दल मी तुला अभिवचन देत आहे, ते अभिवचन पाळण्यासाठी, त्यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी तू मला सहाय्य कर. काही गोष्टी मी उत्तेजन आल्यानंतर लगेच करतो, परंतु काही दिवसानंतर त्या गोष्टी मी बंद करतो. परंतु एक वेगळी शिस्त आपण आपल्या जीवनामध्ये लावणं, हे ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. आपण शिस्तप्रिय आहोत का, हे परमेश्वर आपल्याकडून अपेक्षा करत आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रभुदेवा, धन्यवाद देतो आजचा दिवस दिला त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाला तू एकत्र केलंस त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्तुती करतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मदत कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे प्रभुदेवा तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो प्रभुदेवा, जे वचन तू आम्हाला दिलंस की आम्ही तुझ्या प्रीतीकडं मन लावावं, आम्ही तुझ्या सहनशीलतेकडे मन लावावं. आम्ही जे तू आम्हाला प्रेरणा देत आहेस किंवा जे गोष्टीबद्दल आम्ही तुला वचन देत आहोत, त्या गोष्टी करण्यासाठी आमच्यामध्ये सातत्य आम्ही ठेवण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा, ज्याप्रमाणे पौल म्हणत आहे की आमच्यासाठी प्रार्थना करा, त्याप्रमाणे प्रभुदेवा आम्ही स्वतःसाठी प्रार्थना करावी, इतरांच्यासाठी प्रार्थना करावी, मंडळीसाठी प्रार्थना करावी, मंडळीमधील लोकांच्यासाठी प्रार्थना करावी, आमच्या आजूबाजूच्या लोकांच्यासाठी आम्ही प्रार्थना करावी. प्रभुदेवा, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आम्ही प्रार्थना करत राहावं, यासाठी प्रभू तू सहाय्याने मदत कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर. प्रत्येक व्यक्तीनं प्रार्थनेमध्ये वाढण्यासाठी तुझी कृपा कर. प्रत्येक व्यक्तीनं प्रभुदेवा ज्या गोष्टी तू त्यांना सांगितलेल्या आहेस त्यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी तू सहाय्य कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीनं तुझ्या प्रीतीकडे मन लावण्यासाठी, तुझ्या सहनशीलतेकडे मन लावण्यासाठी तुझी कृपा आम्हा प्रत्येकावरती कर. धन्यवाद देतो. वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. आमच्या अंतःकरणामध्ये पडलेलं वचन कार्य करू दे. त्या वचनाप्रमाणे वागण्यासाठी, त्या वचनाप्रमाणे कृती करण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला बनव. इथं जमा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या महान हातात देत आहे. वचन आशीर्वादित केलं, आजची भक्ती आराधना आशीर्वादित केली, त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणी आसरून सोडले आहे तसेच आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शता नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. आपण एकमेकांना भेटू आणि त्यानंतर आपण घरी जाऊ. थँक्यू.